तर हे तेलात सोडला मम्मीने वड्या. तेल उडल वरती कर. मी भाजले परवा त्यांची. हा फुगले फुगले. मसाला टाकलाय ना सगळं. आणि इकडे ना मम्मी मीठ टाकायला विसरली. तर आता हाय गाईज आणि माझ्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज स्पेशली आज मम्मी बनवते आहे कोंबडी वडे. आज कोंबडी वड्याचा मस्त बेत आहे आणि मी त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू ठेवा. तर आता हे बघा, इथे चिकन बनवण्यासाठी ना पहिला आता मम्मी ते चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे. धुवून घेतलंय चिकन. 1 किलो चिकन. हा मम्मीने हे चिकन धुवून घेतलंय. 1 किलो चिकन आहे. हे स्वच्छ धुवून घेतलंय. आणि आता ह्याच्यामध्ये मम्मी मीठ टाकते, म्हणजे नंतर ग्रेव्ही मध्ये टाकणार नाहीस म्हणून आता टाकलंस एकदम. थोडंसं टाकायचं नंतर, पण त्यामध्ये मुरतं ना ते. हा मुरण्यासाठी थोडं पाहिजे ना नंतर. आणि हळद टाकली. आता नंतर हळद नाही टाकायची. हा म्हणून आताच टाकून घेतली, म्हणजे ती चांगली चिकनला व्यवस्थित लागेल मीठ आणि हळद. आणि आता पेस्ट पण लावायची ना ह्याला. इकडे मम्मीने लिंबू घेतलाय. अर्धा रस काढलाय. हा अर्धा लिंबाचा रस घेतलाय मम्मीने इकडे. हे बघा. आणि हा असा लिंबू आहे, गावठी लिंबू आहे. गावठी लिंबू आहे. हा संत्री सारखी दिसतोय, संत्री सारखा. तर इथे तो अर्धा लिंबू घेतलाय पिळून आणि तो आता याच्या चिकन मध्ये टाकला मम्मीने. रस टाकला. हा रस टाकला. आता पेस्ट करून घ्या. हा आता पेस्ट करून घ्यायची. तर पेस्ट साठी मम्मीने हा पहिला आधी मम्मी चिकन मध्ये थोडस लाल तिखट टाकून घेते. हा आमचा घरगुती मसाला आहे. थोडासा चिकन आणि थोडासा चिकन मसाला. हा बघा, हा चिकन मसाला हा टाकून घेतला थोडासा. आणि आता पेस्ट करून घ्यायची. तर पेस्ट साठी मम्मी एक छोट्या मिरच्या 2 घेतल्या. दोन छोट्या मिरच्या घेतल्यात मम्मीने. त्याच्यानंतर लसूण घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. त्याच्यानंतर इथे आलं, हा बारीक चिरलेलं आलं. आणि हे खडा मसाल्याचं झाडाची पान, म्हणजे मसाल्याचं पान आहे ना हे आपण वापरतो ते. मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मसाल्याचं पान दाखवलेलं आहे हे. आणि ह्याचं हा सगळ्या मसाल्यांचं हे एकच पान असतं खड्या मसाल्यांचं. तर ते झाड ना मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलंय. तर ते तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि मी इथे व्हिडिओ मध्ये कुठेतरी मी फोटो टाकेनच त्या मसाल्याच्या झाडाचा. आणि हे पान आता मम्मी याच्यात वापरते. हा आणि कोथिंबीर धुवून घेते. हा आणि आता ही धुवून घेतलेली कोथिंबीर याच्यात ऍड केली. ही बघा, ही सगळी ऍड केली मम्मीने धुवून घेतलेली कोथिंबीर. पेस्ट बनवून. आणि आता हे मिक्सरला लावून घ्यायचं ना. पेस्ट बनवून थोडस मम्मीने याच्यामध्ये पाणी ऍड केलंय. आणि आता हे मिक्सरला लावून घेणार आहे. आता काय पेस्ट तर आपण लावतोय. आता हे बघा इकडे अशी, हा ही बघा अशी पेस्ट तयार करून घेतली. जास्त पण मम्मीने बारीक नाही केली, जराशी जाड जाडच ठेवली आहे. झाले बऱ्यापैकी, पण एवढे असू देत. आणि आता ही पेस्ट चिकन मध्ये टाकायची. आणि आता हे सगळं मम्मी व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण चिकनला सगळं व्यवस्थित लागायला पाहिजे.
मस्त असा कलर पण दिसतोय भारी एकदम. तर जेवढी मम्मीने पेस्ट बनवली होती तेवढी सगळी मम्मीने याच्यात वापरली आहे, ऍड केली आहे चिकनमध्ये. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मम्मीने. झालं ना. आता हे मॅरिनेट करायला ठेवायचं थोडा वेळ. किती तरी 15 मिनिटं ठेवायचं. 15-20 मिनिटं म्हणजे चांगलं. हा, एक 15-20 मिनिट ठेवायचं म्हणजे चांगलं ते जे काय आपण पेस्ट बनवली आहे, हळद मीठ जे काय टाकलं ते सगळं चिकनला व्यवस्थित लागेल. हो. तर आता हे मम्मी मॅरिनेट करायला ठेवते. तर आता इकडे मम्मीने पॅन तापायला ठेवलेला आणि आता मम्मी वाटपाची तयारी करते. तर आता मम्मीने पॅनमध्ये बघा तेल ओतलं थोडंसं. आता इथे उभा चिरलेला कांदा, हे अंगावरती तेल ओढते. तो आता इथे मम्मी व्यवस्थित भाजून घेणार. कांदा भाजला. हो, आता ओलं खोबरं त्याच्यातच टाक. आता याच्यात ओलं खोबरं टाकते मम्मी. ते पण आता ओलं खोबरं भाजून घ्यायचं. आणि आता मम्मी ह्याच्यामध्ये वत्ते म्हणते आणि आता मम्मी ह्याच्यामध्ये टाकते सुकं खोबरं. हा, थोडस सुकं खोबरं आणि ते पण भाजून घ्यायचं. आता हे झालंय भाजून. आता काय करायचं, हा तोपर्यंत मम्मीने इकडे कढई तापायला ठेवली आहे. आणि आता हे मिक्सर लावून घ्यायचं. लसूण घेतलाय 4-5 पेस्ट मध्ये. 4-5 पाकळ्या मम्मीने लसूण घेतल्या तर ते ह्याच्यात टाकणार मम्मी. आणि पेस्ट मध्ये पण आपण लावलं होतं, म्हणजे टाकलेलं होतं पेस्ट मध्ये पण. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आपण आता त्याच्यात खडा मसाला भाजलेला नाही आहे ना. हा, त्याच्यामध्ये आता हा भाजूनच मी ठेवलेले पावडर करून खडा मसाला. हा, आता हा गरम मसाला आहे. हो. हा, खडा मसाला पावडर करून घेतले खडा मसाल्याची मम्मीने घरीच. म्हणजे हा गरम मसाला आहे घरचा. तर तो त्याच्यात मम्मी टाकते. हा, एक चमचा घेतलाय तो पूर्ण. 1 चमचा गरम मसाला. आणि आता तो मिक्सरला लावूया पाणी घालून. हा, आणि थोडंसं ह्याच्यात पाणी ऍड करायचं आणि ते आता मिक्सरला लावून घेणार मम्मी. तर आता इकडे बघा हे वाटप असं तयार केलंय, म्हणजे झालंय, तयार झालंय आता हे. पाणी होते त्याच्यात. आता मम्मी कढईमध्ये तेल वतून घेतेय. आता इकडे मम्मीने तेलामध्ये कांदा टाकलाय बारीक चिरलेला. पाती घ्या जर आपल्याला तापलेलं आहे ना अंगावर उडत. आता त्याच्यामध्ये काय टाकतेस? हे खडा मसाल्याचे दोन, दालचिनी, हे दालचिनी आणि हे दालचिनी, हा ही दालचिनी, पान आणि हे बदाम फूल, चक्री फूल हे टाकलं मम्मीने.
हे बघा आता कांदा मस्त भाजलाय आता. आणि हे आपण चिकन, हा, आणि हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन ते आधी तेलामध्ये परतून घ्यायचं. हा, आता हे तेलामध्ये मम्मी परतून घेणार मस्त. हे बघा असं मम्मीने हे परतून घेतलंय चिकन. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहेस ना मम्मी? आता झाकण ठेवलं. आता किती वेळ ठेवणार? 10-15 मिनिटं राहू दे. 15 मिनिटं राहू दे. हा, 15 मिनिटात झाकण ठेवून ते शिजवायला ना? हो, शिजायला ठेवलं. हा, वाफेवर शिजू दे. आता जरा गरम पाणी ठेवूया आपण करायला. हा, हे बघा हे आता तेच मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्याच्यातच मम्मी थोडंसं पाणी वतलं आणि आता ते गरम करायला ठेवलं. आणि हे चिकनच होतं त्याच्यामुळे टाकलं तरी चालतं चिकन मध्ये. आता हे पाणी गरम होऊन द्यायचं. तर आता हे बघा इथं 15 मिनिटं झालेत आणि कमी गॅस करून ठेवा वाफेवर शिजवायला. आणि आता इथे झालेले आहेत 15 मिनिटं. तर आता पुढे बघूया मम्मी काय करते ते. आता मम्मी याच्यामध्ये जे आता मगाशी आपण वाटप केलं ते आता मम्मी ह्याच्यात चिकन मध्ये टाकणार आहे. हे बघा हे हाताने केल्याशिवाय पर्यायच नाही. हे बघा आता हे मम्मी करते मिक्स व्यवस्थित. आता मम्मी ह्याच्यामध्ये थोडासा टाकते चिकन मसाला. आपण मॅरिनेट करताना पण ह्याच्यामध्ये चिकन मसाला टाकला होता थोडासा आणि आता थोडासा टाकायचा. बस. आता मम्मी टाकते ह्याच्यामध्ये तिखट मसाला. हा, जो घरगुती मसाला तिखट मसाला तो टाकते. बघा इथे मम्मीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इकडे पाणी पण गरम झाले. आता ते पाणी मम्मी वतणार ह्याच्यात. तू हा, शिजण्यासाठी त्याच्यात पाणी वतणार मम्मी. वततीये. बघा मस्त. शिजून देऊया. आता हे शिजायला ठेवायचं. झाकण ठेव. हा, आता झाकण ठेवून त्याच्यावर झाकण ठेवलं मम्मीने. आणि आता हे शिजायला ठेवतो आता आम्ही. मग शिजल्यानंतर बघूया. 15-20 मिनिटं शिजू देत. हा, 15-20 मिनिटं शिजायला ठेवायचं. तेवढ्या ह्याच्यात होईल ते शिजून ना. मसाला टाकलाय ना सगळं. आणि इकडे ना मम्मी मीठ टाकायला विसरली तर आता त्याच्यात मीठ टाकतोय. कारण मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं. टाकावं लागतं. हा, त्याच्यामुळे ते विसरायला झालं. आता मीठ मम्मीने टाकलं आणि आता ते शिजायला ठेवते मम्मी. तर आता इकडे चिकन शिजेपर्यंत ना मम्मी आता इकडे वडे करायला घेते. तर आता बघूया ते तेल इकडे तापत ठेवलंय. तर हे बघा मम्मीने इकडे वड्याचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, तयार करून घेतलंय. तर मी काही तुम्हाला भिजवून ठेवलं होतं. आणि मी तुम्हाला काही वड्याची रेसिपी दाखवत नाही, म्हणजे कसं पीठ तयार केलं वगैरे ते कसं. हा, मी एक दिवस रेसिपी नक्की टाकीन त्याची. तर आता फक्त वडे करून घेऊया. म्हणजे वडे आम्ही करून घेतो, कोंबडी वडे बनवून तळून. हा, बनवून
बनवून तळून घेतो. हे बघ, प्लास्टिकचं ना, कुठलंही प्लास्टिकचं चालतं हे असं. कागद. कागद किंवा सफेद रुमाल असेल, हा. कापड कोरं पातळ असं, तर ते भिजवून आणि असं पोळपाटावरती टाकायचं, हा. असं ठेवायचं. हा. समजलं असं. आणि आता पाण्याचा हात घेऊन ना असं असं पाणी लावायचं थोडं. असं उलट करूया म्हणजे चिकटून राहतं. कापड असलं तर चांगलं राहतं ना, जाड जर असलं ना प्लास्टिक. बाई पाणी घालून लावलं ना चिकटून राहायला. तर ह्याच्यावरती ना हे थापून घ्यायचे. असं थापायचे, पाणी लावून कडाने ना असं जरा असे पातळ करायचे मग, आणि जाड जाड ठेवायचे. झालेले आहेत ते थापून झाले. होल पाडायचं. हे आहे ना, हे कागद असं उचलायचं आणि सोडायचं. तर हे तेलात सोडला मम्मीने वड्या. तेल उडल वरती कर, मी भाजले परवा. हा, फुगले फुगले. फुगले फुगले. आणि गॅस थोडासा कमी ठेवायचा ना, टाकल्यावरती गॅस कमी ठेवायचा. आतमध्ये पीठ कच्चच राहणार. हा, आतमध्ये कच्चं राहणार पीठ, आणि बाहेर न भाजणार ते पण आतमध्ये कच्चं राहणार. हा, भाजलेले. आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त असं फुगलंय वडा, एकदम मस्त फुगलाय. आता हे बघा, आता मम्मी दुसरे पण आता वडे तयार करून घेतीये. इकडे दुसरा पण वडा टाकून घेतलं तेलात. इकडे बघा, पहिला फ्राय झाला व्यवस्थित, हे काढून घेतलाय. आता हा दुसरा पण बघा फुगेल मस्त. मस्त असं टुकटुमीत फुगलाय. बघा मस्त फुगला. ती पकड, तुझ्या हाताला नाही लागली. तेलाचा आहे झालं. हा बघा, हा पण वडा झालाय. तर हे पण मी काढून घेते. हे बघा मस्त. हा बघा, हा मम्मीने इकडे तिसरा टाकला. तर हा पण मी भाजून घेते, आणि सगळे झाल्यावरती मी तुम्हाला ते एकदम दाखवते. तर हे बघा, इकडे वडे पण तळून झालेले आहेत व्यवस्थित, एकदम मस्त आणि फुगलेत मस्तपैकी. आणि एका साईडला चिकन पण झालंय ना मम्मी. हे बघा, इकडे चिकन बघा मस्त एकदम, आणि भारी एकदम वरती तर्री आली आहे, भारी एकदम मस्त. आणि तुम्ही कलर पण बघा चिकनचा, भारी दिसतोय. झालंय. कोथिंबीर टाकायची. हा, ए बेटा थांब, पिल्लू हाक मारतोय. ए चकुली. आणि इकडे मम्मीने मस्त शिवरनं कोथिंबीर टाकली मस्त. हे बघा, आता मम्मी इकडे मस्त सर्विंग बाउल मध्ये चिकन काढून घेतीये मस्तपैकी. हा हा, भारी दिसते ग. तर हे बघा, इथं मस्त अशी कोंबडी वडे तयार आहेत, मस्त गरम गरम कोंबडी वडे. आणि आता मी ते टेस्ट पण करणार आहे. तर असे हे कोंबडी वडे मस्तपैकी मम्मीच्या हातची रेसिपी रेडी आहे, आणि आता मी ती टेस्ट करून बघते.
मस्त लागतात एकदम भारी, म्हणजे शब्दच नाही इतके भारी झालेत. अगं एवढं नको कौतुक करू माझं. तर मी माझा व्लॉग इथेच एंड करते. जर तुम्हाला आजचा व्लॉग आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये हसायला पण आलं असेल नंतर टाकला, कारण कॉमेडीच तशी झाली होती. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं. सो बाय बाय.